मुंबई मेट्रो 3 ॲक्वालाईनच्या BKC मेट्रो स्थानक ते आचार्य अत्रे मेट्रो स्थानकापर्यंतच्या टप्पा 2 चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाला। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोमधून प्रवासही केला। या ॲक्वालाईन मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितलं। मेट्रोच्या इतर टप्प्यांचं कामकाजही वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले। आपल्याला कल्पना आहे की कफ परेड पासून आरे सिप्स पर्यंत एकूण 33 किलोमीटरची याची लांबी आहे। या लांबीपैकी मागच्या काळामध्ये जवळपास 13 किलोमीटरची लांबी आपण सुरू केली होती आणि आज 9 किलोमीटरची लांबी त्याची आपण सुरू करतो आहोत आणि BKC पासनं तर आचार्य अत्रे चौकापर्यंत 9 किलोमीटरचा मेट्रो 3 चा पल्ला आज जनतेकरता लोकांकरता खुला होतोय। उद्या सकाळपासून याचे ऑपरेशन्स हे नियमित सर्वांकरता सुरू असतील। या मार्गावरच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वरळी ते कुलाबा या टप्प्याचं उद्घाटन ऑगस्ट महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल असंही ते म्हणाले। सुमारे 33.5 किलोमीटर लांबीच्या या कुलाबा बांद्रा सिप्स मेट्रोमुळे उत्तर ते दक्षिण मुंबई भुयारी मेट्रोचा लाभ मुंबईकरांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईतल्या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी एकल तिकीट योजना ही सरकार आणत आहे। त्यामुळे MMR क्षेत्रामध्ये प्रवास करणाऱ्या सर्वांना बस, रेल्वे आणि मेट्रोसाठी एकच तिकीट काढता येईल। या सेवेची चाचणी यशस्वी झाली आहे आणि लवकरच ती प्रवाशांच्या सेवेमध्ये येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी त्यांनी बेस्टच्या मोबाईल ॲपचंही लोकार्पण केलं। गुगलच्या सहकार्यानं तयार करण्यात आलेल्या या ॲपमुळे प्रवाशांना बेस्ट बस विषयीची अद्ययावत